नारंगी रेल्वे फाटक बंद करण्याच्या निर्णयाविरोधात नागरिक आक्रमक. पर्यायी व्यवस्था द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, ग्रामस्थांचा इशारा. विरारच्या नारंगी गावाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील रेल्वे फाटक सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्याच्या हालचालींमुळे परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. रेल्वे प्रशासनाकडून फाटक परिसरात लोखंडी खांब उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून या निर्णयाविरोधात नारंगी गावासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करून कामावर, शाळा महाविद्यालयात तसेच बाजारपेठेत ये जा करत असतात. त्यामुळे हे फाटक बंद झाल्यास नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या मते रेल्वे प्रशासनाने कोणतीही ठोस पर्यायी व्यवस्था न करता थेट फाटक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेला हा मार्ग अचानक बंद केल्यास गावकऱ्यांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागणार असून त्यातून वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर पडणार आहे. रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या लोखंडी खांब उभारणीच्या कामाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. आधी पर्यायी मार्ग द्या आणि मगच फाटक बंद करा अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील अनेक नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सोनाली संतोष जंगम यांनी फाटक बंद झाल्यास महिलांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल अशी चिंता व्यक्त केली. ऍक्च्युली आम्ही इकडे राहतो ना, जवळपास 1,500-2,000 फॅमिली आहेत. पूर्ण आमचा जायचा यायचा हा एकच रस्ता आहे, तर आम्हाला दुसरा ऑप्शनच नाहीये. आता आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांच्याकडे आधीपासून त्याची परवानगी आहे, पण आम्हाला कुठलंही इंटिमेशन वगैरे नव्हतं की हा रस्ता बंद करणार आहेत म्हणून. डायरेक्ट येऊन त्यांनी आता पोल वगैरे बांधले आहेत आणि त्यांच्याशी आता बोलणं केलं तर ते बोलतायत की 2 महिन्याचा तुम्हाला टाइम दिलाय आम्ही, तर तेवढ्या दिवसामध्ये तुमचं काय आहे ते बघा. आता 2 महिन्यासाठी दिलाय त्यांनी टाइम, पण आमची अशी रेल्वे प्रशासनाकडे इच्छा आहे की हा रस्ता आम्हाला कायमचा तुम्ही द्यावा अशी रिक्वेस्ट करतो, कारण आम्हाला जायला यायला रस्ताच नाहीये. आम्ही जाणार येणार कसे, आणि 1-2 माणूस नाही तर पूर्ण 1,500-2 हजार इकडे लोक राहतात. कामिनी तांडेल यांनी रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांच्या भावना आणि गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत असे म्हटले. आता मागणी म्हणजे मेनच रस्ता आमचा हाच आहे, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हता. आता आम्हाला अचानक कळलं की हा रस्ता बंद होतोय म्हणून. आता शाळा सुरू होणार आहे, मुलांचे प्रॉब्लेम आहेत, पावसात आल्याचे प्रॉब्लेम आहेत, मुलांच्या गाड्या कुठपर्यंत येणार. आता आतमध्ये पूर्ण वस्ती आहे, त्या वस्तीतल्या मुलं कशी शाळेत जाणार, आमची मुलं कशी शाळेत जाणार. त्याचबरोबर इथे येणारी फायर ब्रिगेड, आमच्याकडे एसी वगैरे आहे, फायर ब्रिगेड, हॉस्पिटलसाठी रिक्षा, कोणाला काय झालं तर रिक्षा वगैरे येण्याचे प्रॉब्लेम होणार. आमचे फायर ब्रिगेड वगैरे पासून सगळेच प्रॉब्लेम आम्हाला आता फेस करावे लागले. तर त्याच्यासाठी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की हा रस्ता कायमस्वरूपी आम्हाला त्यांनी चालू करून द्यावा. रेणुका पाटील यांनी नागरिकांची गैरसोय करून विकास होऊ शकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. जाणार रस्ता कसा बंद होईल, कोण बंद करील, बंद कोण करील, कोण येईल बंद करायला, येऊ दे ना कोण येते. तर आमच्या पण मालकी जागा अगोदर सरकारने खरेदी केल्या ना, मग आम्हाला का सुखसुविधा नको का, जाय यायला रस्ता, मयीत जायला, कोण आजारी पडलं, कुणाची डिलिव्हरी आहे, लहान लहान मुलं आहेत, ती शाळेत कुठून नेणार. आता आपली 2-3 वर्षाची मुलं झाली की शाळेत टाकली. पहिला 5 वर्षाची होती, आता 3 वर्षाची. मग ती कशी जाणार शाळेत, आणि आम्ही जाणार कुठे, आणि रस्ते कुठे राहिल्यात. चारे बाजून जर सरकारने रस्त्याचं हे करायला लावलं बंद, तर मग आम्ही लोक कुठे जाणार. आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर बघा एवढा मोठा गाव आहे, काय होईल ते. मग संदीप पाटील यांनी पर्यायी व्यवस्था न देता फाटक बंद करणे हा अन्यायकारक निर्णय आहे असे सांगितले. मला तर पहिला प्रश्न रेल्वे शासनाला, प्रशासनाला आणि अग्निशमनच्या शासनाला आहे की आमची जी 2019-20 मध्ये त्या बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं. आम्ही रेल्वेची एनओसी घेतले, अग्निशमकची एनओसी घेतले, सगळ्या एनओसी भेटत असताना हे आता रेल्वेने येऊन आम्हाला सांगितलं की ही रेल्वेची जागा आहे म्हणून.
तर आता रेल्वे हा रस्ता जर बंद करणार तर आम्ही सगळे लोक, रहिवासी लोक कुठून जायचं, कुठून हे करायचं. इमर्जन्सी मध्ये म्हातारी लोक असतात, लहान पोरं असतात, त्यांच्या शाळेचा प्रश्न. कुणी इमर्जन्सी मध्ये ते आजारी पडले, म्हातारी लोक आजारी पडले, लहान पोरं आजारी पडले, तर त्यांनी वापरायचं कुठून आणि त्यांना न्यायचं कुठून, हा मोठा प्रश्न आहे. तर माधव यांनी गरज पडल्यास गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा थेट इशारा दिला. माझं म्हणणं असं आहे की मी तर आता इथे सातार आणि ह्याच्या अगोदरपासून गाववाले जे आहेत पिढ्यानपिढी इथे राहत आहेत, बरोबर आहे, ते लोक इथे राहत आहेत. पण आमचं तर आम्ही 8 वर्षापासून आहे, पण इथे आता उद्या आमची बिल्डिंग बांधली, त्याच्यामध्ये अग्निशमन केंद्राचे जे काही युनिव्हर्सिटी लागतात ते बिल्डर साहेबांनी घेतले. उद्या समजा हा रस्ता बंद केल्यानंतर काय दुर्घटना घडली तर येणारी अग्निशमनची गाडी जाणार आहे का आतमध्ये? उद्या इमर्जन्सी कोणाला लागलं तर आपल्याला एम्ब्युलन्सची सुविधा नाही, ह्याला जबाबदार रेल्वे प्रशासन होणार आहे का? कारण इथे जर आमचा विचार केला असता तर त्या लोकांनी हा विचार करून इथे हे कामच चालू नसतं केलं, किंवा त्या गोष्टीसाठी आम्हाला तेवढा पर्यायी मार्ग दिला असता. पुढची भूमिका म्हणजे आम्ही सगळे मिळून इथे जेवढे आम्ही वास्तव्याला जेवढे लोक आहेत तेवढा एक आम्ही आंदोलन करू. आंदोलन पहिलं शांतते मार्गामध्येच कमी करणार. जेव्हा एखादा पर्याय आम्हाला मिळेल तेव्हा काहीतरी मग विचार करावा लागेल त्या गोष्टीसाठी. असे आपले जे सदानंद पाटील साहेब पण आहेत, ते पण इथे येऊन भेट देऊन गेले, त्यांनी पण सूचना तशा दिलेल्या आहेत, ते पण आम्हाला मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे. स्थानिकांच्या मते नारंगी गावासाठी हे रेल्वे फाटक केवळ मार्ग नसून जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकभावनांचा आदर करून निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे विरार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करण्यात आल्या तर तीव्र लोक आंदोलन उभे राहू शकते.